आहे, धनुष्यबाण आहे, घड्याळे अशा आमच्या सर्व उमेदवाराला निवडून द्या. तुमचं जिथं पण मतदार राहू द्या, तिथं आमचे 11 प्रभाग उमेदवार आहे सगळ्या पक्षाचे. आम्हाला दादांचे पण सगळ्यांनी तुम्ही सहकार्य करा. या तुम्ही इकडे या, इथे या ना, पुढे या. इकडे बोला. बहुमताने भारतीय जनता पार्टीच येणार, त्याची तुम्ही काळजी करू नका. तुम्ही बिनधास्त राहा. बाबांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. सगळ्यांना भाजपच्या नेत्यांना सगळ्यांना आशीर्वाद आणि त्या 100% येणार, काही बदल होणार नाही त्यांना. म्हणजे तो 75% म्हणजे त्यांचा निकाल आजच लागला म्हणजे 100% मध्ये जाईल. कारण कसं दुसरं कोणी उमेदवार त्यांना प्रतिशोध नाही. संविधान कर्मचाऱ्याचे मत जो आमचे साहेब पोते मत त्यांना मिळणार. आणि आमदार साहेबांची कामं चांगली आमच्या वार्डमध्ये पहिल्यापासून. आमदार साहेबांनी रस्ते केले, रस्ते, पाणी, कचरा सही व्यवस्था केली असल्यामुळं तर ते म्हणजे हरू शकत नाही. ते आजच आली जमा ना. सकाळी सकाळी आज द्वारकामाई दर्शन घेऊन पेरूवाले, व्यापारीवाले सर्वांना भेटले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे फुटपाथवर बसता पेरू विक्रेते असतील, अजून वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करत असतील, अशा लोकांसाठी ना मी कळकळीची विनंती करते. मी ना निवडून आल्यावर सर्वांसाठी काम करणार आहे. मी पण तुमच्या सारखीच एक सामान्य घरातली आणि हे काम करण्यासाठी ना तुम्ही मला एक संधी द्या. आणि मी तुम्हाला आवाहन करते की तुम्ही मला निवडून दिले की मी तुमचे सर्व पूर्ण काम करण्याचा 100% प्रयत्न करीन. काय नेमक्या समस्या होत्या महिलांच्या? महिलांची समस्या आहे की नगरपालिका आहे ना त्यांना सकाळीच उठून देते, कधी पण उठून त्यांचे सामान फेकून देते आणि त्यांना काही धंदा वगैरे काही करू देत नाहीये. त्यासाठी मी ना त्या जनतेसाठी खूप प्रयत्न करणार. म्हणजे 101% मी गोरगरिबांसाठी सेवा करणार आहे. ताई, तुम्हाला त्या लोकांनी, महिलांनी जे आहे आशीर्वाद दिला, डोक्यावर हात ठेवला, साथ दिली, मनातली एक कळकळ होती की तुम्ही निवडून आला, तुम्ही सामान्य घरातले, तुम्हाला आमची व्यथा सगळं समजते. तर त्यांना असं वाटतं ह्या पूर्ण करू शकतील आमचे हे काम, म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवलाय. ओके. भाऊ पुढे, भाऊ लावा द्या. भाऊ या. पदाधिकारी कमळ गाड्या धनुष्यबाण मतात सांगायला गरज नाही.